महाराष्ट्रीयन फूड 328 मी योगिता आपलं सगळ्यांचं स्वागत करते। आजची रेसिपी आहे मुटकुळे किंवा मुठिया। काही ठिकाणी याला मुटकुळे म्हणतात, काही ठिकाणी मुठिया म्हणतात। त्यासाठी एक एवढी कोथिंबीर घेतली, स्वच्छ धुवून चिरून आणि निथळून इथं मी या वाटीच्या मापाने एक सपाट वाटी गुळाचं पीठ घेतलं आहे, अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, अर्धी वाटी डाळीचं पीठ घेतलं आहे, चवीनुसार मीठ आहे आणि हिरव्या मिरच्या आणि लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा आहे। तर हे सगळं आपण एकत्र मळून घेऊया। इथं आता आपण सगळं पीठ मळून घेणार आहोत। हिरव्या मिरचीचा ठेचा टाकतोय, त्यानंतर चवीनुसार मीठ, त्यानंतर आपण टाकतोय कुळथाचं पीठ, त्यानंतर गव्हाचं, त्यानंतर डाळीचं। पाणी लागलं तर घाला, जर पाणी नाही लागलं तर कोथिंबीरीमध्येच मळून घ्या। पाणी लागलं तर घाला, नाही लागलं तर कोथिंबीरीमध्येच मळून घ्या। याला पाणी जास्त नाही लागत, कारण कोथिंबीरीमध्ये स्वतःच खूप पाणी असतं। हे बनवायला खूप सोपं असतं। काही 4 वाजता अशा नाश्त्याला किंवा सकाळच्या नाश्त्याला चालू शकतं। पौष्टिक सगळे पीठ एकत्र आहे, त्यामुळे पौष्टिक आहेत ते। बघू शकता अशा पद्धतीने आपलं पीठ रेडी। कोथिंबीर जास्त आणि पीठ कमी, म्हणून दिलं त्या वापाने नक्की घ्या। साधारण अशा पद्धतीने हे पीठ आहे। तर हे पीठ अशा पद्धतीने घ्यायचं आहे आणि आपल्या मुठीत बसेल असं बनवायचं। त्या पद्धतीने बनवतात ते। कोथिंबीर जास्त असावी आणि पिठाचं प्रमाण कमी लागतं याला। याला म्हणतात मुटकुळे किंवा मुठिया। उरलेले मी बनवून घेते सगळे, अशा पद्धतीने बनवायचे। तुम्ही बघू शकता इथे आपले संपूर्ण मुठिया किंवा मुटकुळे, काही भागात त्याला मुटकुळे म्हणतात, काही भागात त्याला मुठिया म्हणतात। तर अशा पद्धतीने आपले रेडी आहे। आता आपण ते इडलीच्या भांड्यामध्ये वाफवून घेऊया। त्यासाठी इडलीच्या भांड्यात आपण इडलीच्या कुकरमध्ये पाणी उकळत ठेवलं आणि एक भांडं ठेवलं इडली पात्र, त्याच्यामध्ये आपण आता हे वाफवणार आहोत। साधारण अशा पद्धतीने ठेवून द्यायचे। बाकीचे मी ठेवून घेते। अशा पद्धतीने तर आपण ते रचले, थोडेसे मोकळी जागा सोडून आडवे तिळवे किंवा असे। आता आपण याच्यावर झाकण ठेवून देऊया आणि फास्ट गॅसवर 20 मिनिटासाठी ठेवून देऊया। फास्ट गॅसवर 20 मिनिटासाठी ठेवा। फास्ट गॅसवर ठेवा।
इथे आपण चिंच गुळाची चटणी बनवतोय. त्यासाठी चिंच भिजवून घेतली 1 ते 1.5 तास. त्याच्यानंतर कलरच्या लाल मिरच्या आहे, गूळ आहे, चवीनुसार मीठ आहे. हे सगळं मिक्सर बंद काढू. हे चटणीचं साहित्य. मिक्सरमध्ये आपण चिंचेचा कोळ घातला आहे, गूळ घातला आहे, सुक्या लाल मिरच्या घातल्या आणि चवीनुसार मीठ घातलं. हे सगळं मिक्सरला आपण काढणार आहोत. इथं आपली जी चटणी आहे ती मिक्सरमधून काढून झाली. ही अशीच मुकवांबरोबर खायची असते, फोडणी वगैरे याला काही नाही. तुम्ही बघू शकता इथे मी तेल तापत ठेवले. आपण केलेले मुठे आता तळून घेऊ. सर्व गॅसवर तळायचे चांगले कुरकुरीत होईपर्यंत. तळ्यामुळं आणखीन छान लागतात. अशा पद्धतीने तळून घ्यायचे. तुम्ही बघू शकता इथं आपले मुटकुळे किंवा मोठी आहे आणि चिंचाची चटणी तयार आहे. साधारण ती अशा पद्धतीने खातात. किंवा हा मेनू एकदा नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.